चला उरका, पटापटा पळा, मला आता ताबा घ्यायचा आहे. ही जी काही निर्वाणीची जी भाषा असते किंवा जो काय आविर्भाव असतो, त्या आविर्भावात वावरणाऱ्या सुप्रियाताईंनी सुनेत्रा वहिनींचा हात जो काय हातात धरला होता, ज्या खेचत चालल्या होत्या त्या, तो चालला. पटेलांनी आधारासाठी क्षणभर आपला हात वहिनींच्या खांद्यावर ठेवला तर बोंब मारली जाते. हा दुजा भाव हे डबल स्टँडर्ड का? तर सुनेत्रा वहिनी पवारांची सून जरी असली, पवार कुटुंबियाची सून जरी असली, तर ती बाहेरची आहे, परकी आहे. रोहित पवारांची काकी असली तर ती मूळची पवार नसून पाटील आहे. आणि हा फरक हे बारामतीकर काही केल्या विसरू शकत नाही. म्हणून एका बाजूला पटतंय की बरं झालं सुनेत्रा वहिनींनी वेगळी वाट चोखाळली, वेगळा निर्णय घेतला. हे एकत्रीकरण जर दादा असताना झालं असतं तर नेतृत्व दादांकडेच राहिलं असतं. पण आता त्यांच्या परोक्ष जर का हे घडलं तर बारामतीकर पवार हे धाराशिवच्या पाटलांच्या कन्येला क्षणार्धात परकी ठरवून पक्षावर आणि सत्तेतल्या वाट्यावर दोन्हीवर कब्जा करून मोकळे झाले असते. सुनेत्रा वहिनी यांच्या बालपणापासून त्यांनाही घरातूनच राजकारणाचं बाळकडू लाभलेलं आहे. त्यामुळे त्यांचे आजवरचे सगळेच निर्णय हे प्रगल्भ वाटलेत मला. फक्त त्यांनी पटेल आणि तटकरेंना जास्त ढवळाढवळ न करू देता त्यांची जागा दाखवून दिली तर पुढचा प्रवास सुकर होईल असं वाटतं मला.